आज कानात वारं शिरल्यासारखं गाडी काढली आणि रस्ता मिळेल तिथे जायचं ठरवलं आणि पोचलो या सुंदर गावात, जिथून पावसाचं असं विलोभनीय दृश्य दिसत होतं. चारही बाजूंनी डोंगरांनी वेढलेलं हे गाव पावसात अगदी हिरवीगार चादर पांघरल्यासारखं दिसत होतं आणि सोबतच असे थरारक अनुभव सुद्धा आले. गेली कुठे आहे? नाहीये चपलात बघ. हे गाव आहे घारपी. सावंतवाडी तालुक्यातील हे गाव शहरापासून काही किलोमीटर लांब आणि हे गाव बघण्यासाठी आम्ही आमचा प्रवास सुरू केला. वाटेतलं असं मनमोहक पावसाळी वातावरणाचं दृश्य मनाला भुरळ घालत होतं. वाट संपत नव्हती आणि आमची तिथे जाण्याची ओढ सुद्धा. आणि जिथे वाट संपली तिथे एक असं सुंदर गावदेवीचं मंदिर नजरेस पडलं. तर आमची सिरीज चालू आहे अनोळखी पाऊलवाट. आम्ही अनोळखी पाऊलवाटांवर जात असतो आणि तिथल्या छान छान गोष्टी तुम्हाला दाखवत असतो. तर अशाच एका अनोळखी पाऊलवाटेवर फिरताना आम्ही घारपी या गावात आलो आणि घारपी गावातले एक सुंदर माऊलीचं मंदिर आम्हाला दिसलं. तर या माऊली मंदिराची भेट आम्ही घेतली आणि खूप छान छान गोष्टी इथे कळल्या आणि सोबतच सभोवतालचा परिसरसुद्धा खूप सुंदर आहे, खूप रमणीय आहे. मंदिरात लख्ख प्रकाश नव्हता, त्यामुळे रिमझिम पावसाच्या आवाजात आणि त्या छोट्या दिवा प्रकाशात मंदिराची गूढता दाट दिसत होती. गेल्या संपूर्ण 150 अनाधिक 3 पिढ्यांच्या वरती ह्या गावाची ख्याती अशी आहे की घारपी आणि उडेली हे 2 आपले गाव. तर ह्या गावामध्ये उडेली गाव हा पूर्णपणे निर्वशी गाव, त्यामध्ये त्या गावामध्ये कुणाची वस्ती वगैरे होत नाही. आणि हा गाव आहे तो घारपी या गाव. आणि इथल्या मेन म्हणजे ह्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं जे काय पेय आहे, दारू, बियर, पावडर, रम असा जो प्रकार आहे पेय, ही ड्रिंक्स वगैरे ह्या गावामध्ये दोन्ही गावामध्ये वर्ज्य आहे. ह्या गावामध्ये पहिलेपासून कधीच आमची इथली पोरं मिलिटरीमध्ये पण भरती होतात, पण तरीसुद्धा त्यांना ते ह्या गोष्टीमध्ये नाही. इथून परदेशात सुद्धा आहेत, आज अमेरिकेसारख्या ठिकाणी आहेत, कॅनडात आहेत, साऊथ आफ्रिकेला आहेत, दुबईला आहेत, पण ड्रिंक हा प्रकार ते लोक नाही. आणि जे आपल्या इकडे आणखी एक कसं वैशिष्ट्य आहे की कोणाला जनावर वगैरे जर जातीचं जर चावलं तर त्यावरती आम्ही आमच्या गावामध्ये पुरातन काळापासून देवाचं न्हावाण म्हणून घालतो. ओटवण्यात पण न्हावाण घातल्यानंतर ते 7 दिवस पाळलं का सर्व ते विष उतरतं. ही प्रथा आहे आपली. 12-5च आपलं देवस्थान आहे, संपूर्ण पुरातन आहे त्याप्रमाणे चाललेलं आहे. सर्व अंधार, सर्व हे सर्व गाव व्यवस्थित एक लिमिटेड 70-72 घरं आहेत सगळी मिळून आपल्या गावातील संपूर्ण 70-72 घरं आहेत. पणसोडे गावात पण मी ऐकलेलं असं की तिकडे पण असं मद्यपान वगैरे नाही. हो, पणसोडे गाव आमचा वेशीच्या बाहेर भाऊबंद आहे आमचा. इथे एक वेगळी गोष्ट पाहायला मिळाली ती म्हणजे देवीकडे लावला जाणारा कौल तिच्या वक्षस्थळावर लावला जातो. साहेब आता नट दाखवायचं तर माझ्या जगाच्या निश्चयाने सगळं तुटान व्हायला झालं, त्याबद्दल काही नट नाही आता उजव प्रसादची ही आपली प्रसाद मागण्याची पद्धत आहे. आणि काय वार्षिक सर्व सण वगैरे सगळे काय उत्सव त्याप्रमाणे गावातले सगळे लोक एकत्र जाऊन ते करतात. म्हणजे अंधाराकडे पहिले विचारतात, अवसाराकडे जो उभा राहतो त्याच्यानंतर मग हे देवीकडे.
आणि ह्याच्यातून जर निघालं का ते Clear. क्लिअर काय असेल ते त्याप्रमाणे जवळ आपण करतो. ते 12 पाताच्या आमदारांची वेगवेगळी आहे, त्यांची पाषाण प्रत्येकाची नावं आहेत, त्याप्रमाणे त्यांचं वेगळं काम आहे. हां. याच मंदिराच्या गाभाऱ्यात बाकीही अनेक छोटेखानी पाषाणी मूर्त्या होत्या. मंदिरांची ठेवण अगदी पुरातन होती. कौलारू छप्पर आणि त्यात पताक्यांची सुंदर सजावट केलेली दिसली. पायऱ्यावर कोण पोचणार, आपल्याला काहीतरी पोटल नव्हता असं त्या पायऱ्यावर उभं राहिलं, उभं राहून सांगितलं का त्या सगळं सत्य. मग देव उभं राहताना इकडे जातो आम्ही, लोकांना आलेल्या लोकांचं काय असेल ते म्हणणं ऐकून त्यांना साधन करतो. पण ती प्रथा आहे त्याप्रमाणे. जिथे नड असतं ते आज जाणार बाहेर नाही, ते त्या टायमाला सगळं काय हेच ते महाराजांचं आहे. आज असतं प्रत्येक आणि ते समोरचं आहे ते ब्राह्मण देव. समोर मंदिराच्या सभोवतालच्या भागातही अनेक छोट्या घुमटी आकाराची मंदिरं पाहायला मिळाली. त्यात रवळनाथ, म्हारिंगण, वेताळ, ब्राह्मणदेव अशी बरीच नावं काकांनी सांगितली. त्यातलंच वेताळाचं हे एक मंदिर. अगदी साधी रचना होती. मंदिरांचं हे जुनेपण आजही जपलेलं दिसत होतं. मंदिराच्या समोरच हे एक सुंदर तुळशी वृंदावनही होतं. मंदिराच्या प्रवेशद्वारावर किंवा गाभाऱ्यावर असणारं हे कीर्तिमुख आढळलं. या परिसराने मला मोहून टाकलं. पाय निघत नव्हते, पण परत येऊ या आशेने निघालो. तर आम्ही मध्येच थांबलोय कारण एक सुंदर व्ह्यू पॉइंट दिसलेला आहे. आता मी जे चालते ते आहे असनिये गाव आणि असनिये गावात एक सुंदर धबधबा आहे. तर तो धबधबा मी तुम्हाला दाखवणार आहे. थोडंसं चालावं लागतं. आम्ही गाडी तिकडे पार्क केली आणि थोडंसं इकडून वरती चालत आलो आहे. या वाटेवर भरपूर जळू आहेत, त्या पटकन पायावर चढतात आणि कळतसुद्धा नाही, त्यामुळे बघत चालायचं आहे. जाणार नाही चिहाजवळ नाही तर एक जळू चढलेली आहे ऑलरेडी, दाखवते. अशा जळू असतात आणि त्या पायाला लागतात. अय्यो शी ही मागून चढली आहे. हो, वर नाही, खाली चप्पलाला काढ ना ती चप्पल. बाकी काढ काढ मम्मा, मागे तुझ्या पायावर काढ, चप्पल काढती. चढली पायावरती ती काढ काढ काढ, मोठी काढतो. काढ ना ते. नको जाऊया. अनोखी पाऊलवाट. अगं तर काढ. अरे इकडे इकडे इकडे.
काढ काढ असा मग लगेच चढली हं. काढतोय मम्मी काढ गेली शूट करायचं शूट करू शकतोस तू. तर हा जो धबधबा आहे त्याच्या वाटेवर खूप साऱ्या जळू होत्या, त्यामुळे आम्ही तिकडेपर्यंत गेलोच नाही. तर आधी आम्ही हा धबधबा बघितलाय, त्यामुळे जर तुम्हाला ही रिस्क घेऊन बघायचं असेल तर येऊ शकता. पण खूप जळू आहेत. आम्ही अर्धा रस्ता गेलो आणि आमच्या पायावरती दोघांच्या 7-8 जळू चढले. त्याच्यामुळे ही रिस्क मी तर घेणार नाही आहे. तुम्हाला पुढून एक थोडा धबधब्याचा एक शॉट दाखवेन, तिथून थोडासा धबधबा दिसतोय. जर कुठल्या डॉक्टरना वगैरे जे वैद्य वगैरे असतात त्यांना जळू हवे असतात, जळू लावून ते काही उपचार करतात, तर हे जळू जर हवे असतील तर या असनियेच्या धबधब्यावर नक्की या. या वाटेवर तुम्हाला असंख्य जळू मिळतील. थांबूया. त्याच्या मागे जो हा दिसतोय तो हा धबधबा आहे आणि या धबधब्यापर्यंतची जी जायची वाट आहे तिथून आम्ही परत आलो. तर गेल्या वेळी आम्ही जेव्हा गेलेलो तेव्हा त्या धबधब्याच्या खाली बसलेलो होतो, पण तेव्हा जळूंचं प्रमाण एवढं नव्हतं, पण आत्ता भरपूर जळू झालेले आहेत. त्यामुळे इथूनच याचं दर्शन घेतलंय आणि आता आम्ही निघतोय घरच्या दिशेने. तुम्हाला जर अशा अनोळखी पाऊलवाटा आमच्यासोबत फिरायच्या असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. भेटू नवीन व्हिडिओमध्ये.